मित्रांनो, आज मी अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला खूप आवडेल. त्यासाठी तुम्ही कथा शेवटपर्यंत बघा. तर ऐका. माझे पती मला त्या खोलीत का जाऊ देत नव्हते. उलट ते माझ्या बहिणीला रोज त्या खोलीत घेऊन जायचे. माझ्या शंकेची सुई शिगेला पोहोचली होती की त्या खोलीत काय असेल. एक दिवशी मी हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागे गेले आणि नंतर जे काही दिसले त्यावर विश्वास बसत नव्हता की असे पण असू शकते. कारण तिथे तर मित्रांनो, तुम्हाला माझी सत्य घटना पहिल्यापासून सांगते. माझं नाव अनिता आहे. माझा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला होता. मला कधीही कशाची उणीव भासली नाही. आम्ही आमच्या आईवडिलांना 2 मुली होतो. माझी धाकटी बहीण सुनीता खूप तापट स्वभावाची होती, पण मला कधीच राग येत नव्हता. माझ्या शांत स्वभावामुळे मी घरातील सर्वांची लाडकी होते. आई वडिलांचाही माझ्यावर सुनीतापेक्षा जास्त विश्वास होता. आज माझ्या 10वीचा निकाल लागला. त्यात मी संपूर्ण वर्गात अव्वल आले. घरातील सगळे माझे अभिनंदन करत होते. मम्मी पण स्वयंपाकघरात सकाळपासून माझ्या आवडीच्या सगळ्या वस्तू बनवण्यात व्यस्त होती. पप्पांनी बाजारातून मिठाई आणली आणि शेजारी पाजारी वाटली. तेव्हा पप्पा सुनीताला म्हणाले, हे बघ बेटा, तू पण तुझ्या बहिणीसारखा चांगला अभ्यास करून आमचे नाव मोठे करावं. सुनीता काहीच बोलली नाही आणि तिथून निघून गेली. सुनीता माझ्या मागील वर्गात होती. माझे शाळेत शिक्षण संपले होते. आता मला कॉलेजला पाठवायचे होते. आमच्या गावाजवळची शहरातील सर्व कॉलेजी चांगली नव्हती. माझ्या वडिलांनी मला डेहराडूनला पाठवण्याचा विचार केला, कारण तिथे चांगले कॉलेज तसेच मुलींचे वसतिगृह आहे. असेच काही दिवस गेले. त्यानंतर माझी डेहराडूनला जाण्याची वेळ आली. पॅकिंग सुरू झाली होते. मम्मी सुद्धा काही स्नॅक्स तयार करू लागली जे माझ्यासोबत पाठवले जाणार होते. सुनीता शाळेत गेली होती म्हणून मी तिची वाट पाहत होते. मला तिच्याशी बोलायचे होते. काही वेळाने सुनीता आली. तिने नाश्ता करून फ्रेश झाल्यावर मी तिच्या खोलीत गेले. मी सुनीताला म्हणाले की सुनीता, तू माझी लहान बहीण आहेस आणि या घराची धाकटी मुलगी आहेस. तुझा स्वभाव रागीट आहे. तू खूप बिनधास्त आहे. म्हणूनच अभ्यासाशिवाय इतर कोणत्याही मार्गावर जाऊ नको. चांगला अभ्यास करून आपल्या संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल करायचे. सुनीताने आज माझे म्हणणे खूप लक्षपूर्वक ऐकले आणि न चिडता हो म्हणाले. मला खूप आनंद झाला की आता सुनीताला माझे बोलणे समजू लागले आहे. मी डेहराडूनला निघाले. माझे वडील माझ्याबरोबर निघाले होते, कारण माझी सर्व व्यवस्था त्यांनी स्वतः पाहिल्याशिवाय ते पडणार नव्हते. खरे तर माझ्या आईच्या जवळचे एक काका डेहराडूनला राहत असत. त्यांनीच माझ्यासाठी हॉस्टेल आणि कॉलेज पाहिलं होतं बरं. काही तासांचा प्रवास करून आम्ही डेहराडूनला पोहोचलो. नवीन शहरात राहणं आणि तेही माझ्या आई वडिलांशिवाय मला खूप विचित्र वाटलं, कारण आजपर्यंत मी माझ्या आईवडिलांपासून कधीच दूर राहिले नाही. पण आता इथे शिक्षणासाठी यावं लागलं. माझ्या वडिलांनी मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि कॉलेजपासून काही अंतरावर मुलीचे वसतिगृह होते, ज्यामध्ये माझे सामान एका खोलीत ठेवले होते. वडिलांनी काही पैसे माझ्या हातात दिले आणि म्हणाले, बेटा, तुला कधी काही हवे असेल तर ते विकत घे आणि तुला काही अडचण आली तर लगेच फोन कर. मी माझ्या वडिलांना मिठी मारली आणि माझ्या खोलीत गेले आणि वडील घराच्या दिशेने. मी माझे सामान खोलीत ठेवले आणि चहा बनवून प्यायला सुरुवात केली. मला घरची खूप आठवण येत होती. अशा अनोळखी शहरात एकटं राहणं मला खूप कठीण जात होतं. मला कोणी मैत्रिणी नव्हती. दुसऱ्या दिवशी मी पटकन आंघोळ केली, तयार झाले आणि कॉलेजला निघाले. माझे कॉलेज माझ्या हॉस्टेलपासून हाकेच्या अंतरावर असल्याने मी पायी चालत निघाले. आज माझा कॉलेजमधला पहिला दिवस होता. नर्वसनेस सोबत मला भीती पण वाटत होती. लोक कसे असतील माहीत नाही. कॉलेजमध्ये पोहोचताच सगळे माझ्याकडे बघत होते. बरेच नवीन विद्यार्थी आले होते, पण मला असे बघून ते हसत होते. मी समजू शकले नाही की ते लोक माझ्याकडे पाहून का हसतात. तेवढ्यात एक मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अगं, तू असे कपडे का घालतेस? आता मला समजले की हे लोक असे का हसत आहेत, कारण संपूर्ण कॉलेजमध्ये मी एकटीच होते जी सलवार सूट घालून आली होती. बाकी सर्वांनी जीन्स घातलेली होती. मला माझ्या कपड्यांबद्दल अजिबात लाज वाटली नाही, कारण माझे आईवडील मला लहानपणापासूनच असे कपडे घालायला लावत होते. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वर्गात गेले. कॉलेज संपून मी माझ्या हॉस्टेलला गेले. मला खूप वाईट वाटत होतं. हा काय प्रकार आहे? मुले इथे शिक्षण घ्यायला येतात की कपडे दाखवायला येतात? तेव्हा मी चहाच्या घोटाने माझा राग शांत केला. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. पाहिलं तर वडिलांचा फोन होता. काही वेळ वडिलांशी बोलून आईशी बोलले आणि थोड्या वेळाने फोन ठेवला. नंतर मी अभ्यासाला बसले. मी अभ्यासात इतकी मग्न होते की मला वेळही कळत नसे. असेच दिवस गेले. एक दिवशी
आमच्या वसतिगृहातील घरमालक माझ्या खोलीत आले आणि मला माझे सामान बाजूला सरकवण्यास सांगितले. मला काहीच समजले नाही. त्यानंतर त्यांनी सांगितले की वसतिगृहात आणखी काही मुली आल्याने 2 मुलींना एकाच खोलीत हलवले जात आहे. मला खूप आनंद झाला. हे चांगलं आहे. या पाण्याने कोणीतरी माझी मैत्रीण बनेल, ज्यामुळे माझे मन देखील रमून जाईल. मी पटकन माझे सामान बाजूला ठेवू लागले. थोड्या वेळाने एक मुलगी खोलीत आली आणि तिच्या वस्तू ठेवू लागली. मी तिला तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव स्नेहा असे सांगितले. थोड्या वेळाने आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो आणि एकमेकांच्या मैत्रिणी झालो. मी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला होता, पण ती माझी वर्गमैत्रीण नव्हती. असेच काही दिवस गेले. मी पाहिले की स्नेहा रात्री गुपचूक हॉस्टेलच्या बाहेर जाते आणि उशिरा परत येते. मी तिला विचारले, असे कुठे जाते? तर ती म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जाते. मला खूप विचित्र वाटलं. 2-4 दिवस निघून गेल्यावर स्नेहा इंजेक्शन घेत असल्याचे दिसले. मला काळजी वाटू लागली की या मुलीची तब्येत बरी नाही वाटते आणि मी तिची रूममेट आहे. कोणती अडचण येऊ नये. मी तिला विचारले, हे सर्व काय आहे? तर ती म्हणू लागली की काही नाही, मला खूप छान वाटते, फक्त कधी कधी छंद म्हणून करते. मी मनात विचार करत होते, हा कसला छंद आहे ज्याला अशी टोचून नशा चढते? बरं, मला वाटलं माझं काय जातं. मी त्याकडे लक्ष देणं सोडून दिलं. एक दिवस स्नेहाचे आई वडील तिला भेटायला आले. मी खोलीत तिच्या शेजारी बसले होते तेव्हा तिच्या पालकांनी दात ठोठावले. त्या लोकांनी काही वेळ स्नेहाशी बोलून स्नेहाला एक पिशवी दिली. त्यात काजू, बदाम अशा मौल्यवान आणि फायदेशीर गोष्टी होत्या. स्नेहाची आई सांगू लागली की मुलगी खूप अभ्यास करते, त्यामुळे तू अशक्त होशील असे आम्हाला वाटले, म्हणून तुझ्यासाठी हे सर्व आणले. स्नेहाच्या वडिलांनी स्नेहाला पैसे दिले आणि म्हणाले, चांगला अभ्यास कर बेटा. मग ते लोक निघून गेले. स्नेहा तिच्यावर खूप प्रेम करणाऱ्या आईवडिलांना फसवत होती. मला खूप वाईट वाटत होतं. मी स्नेहाशी याबद्दल बोलले तर तिने मला सांगितले की तू तुझ्या स्वतःच्या कामात लक्ष घाल. त्यानंतर मी स्नेहाचे यावर कधीच बोलले नाही. तिने काही केले तरी शेवटी मला काय फरक पडणार. तिला तर स्वतःला काहीच समजत नाही. काही दिवसांनी कॉलेजला सुट्ट्या लागल्या. मी पण सामान बांधायला सुरुवात केली, कारण माझे वडील मला घ्यायला येत होते. काही वेळाने मी वडिलांसोबत घरी गेले. घरी गेल्यावर सगळ्यांनी मला घेरलं, जणू अनेक वर्षे भेटलोच नाही. मम्मीनेही मला प्रेमाने मिठी मारली आणि सुनीताला माझ्या बोलण्यामध्ये रस निर्माण झाला. सगळ्यांशी बोलून मी आंघोळीला गेले. दरम्यान मम्मीने सर्वांसाठी जेवण बनवले होते. सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर मी सर्वांना स्नेहाबद्दल सांगितले. पप्पांना खूप राग आला. आजकाल अशा मुलींमुळे फक्त चांगल्या आणि मेहनती मुलींना पाबंदी घातली जाते. वडील सांगू लागले की तिचे वडील पैसे साठवून तिला शिकवत असतील आणि तिला त्याची लाज अजिबात नाही. पप्पांनी मोठा श्वास घेतला. मी सगळ्यांना माझ्या कॉलेजबद्दल आणि अभ्यासाबद्दल सांगू लागले, कारण मला स्नेहाच्या बोलण्याने सगळ्याचा मूड खराब करायचा नव्हता. काही दिवसांनी माझ्या सुट्ट्या संपल्या आणि मला पुन्हा हॉस्टेलवर जाण्याची वेळ आली. पप्पा आणि मी परत हॉस्टेलवर गेलो. तेथे जाऊन काही दिवसच झाले होते की एके दिवशी मम्मीचा फोन आला. ती म्हणू लागली, तुझ्या मामाच्या मुलीचे लग्न आहे, तू पण येशील का? मी आईला नकार दिला, कारण माझी परीक्षा जवळ आली होती आणि त्या दिवसात माझा अभ्यासही जोरात चालू होता. मला एकही क्लास चुकवायचा नव्हता. मम्मीला मनाई केली. त्यांनाच जाण्यास सांगितले. 11वीच्या परीक्षेनंतर सुनीताच्या सुट्ट्या सुरू होत्या, म्हणूनच ती आई वडिलांच्या आधी मामाच्या घरी गेली होती. कार्यालयात सुट्टी न मिळाल्याने वडिलांना लग्नाच्या दिवशी जावे लागले. मम्मी लग्नाच्या दिवशीच वडिलांसोबत गेली होती, कारण वडिलांची तब्येत थोडी नाजूक होती, त्यामुळे तिला त्यांना एकटे सोडायचे नव्हते. बरं, आज माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं. आई वडीलही लग्नाला गेले आणि सर्वांनी लग्नाचा आनंदही चांगलाच लुटला. सुनीताने मला व्हिडिओ कॉलवर लग्नाचे कार्यक्रम दाखवले. लग्नाला जायचं मन खूप होतं, पण मग अभ्यासही गरजेचा होता, म्हणूनच कसं तरी मनाला समजावलं. लग्न समारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आई वडील घरी येत होते. सुनीता अजून काही दिवस तिथेच राहिली. परतीच्या वाटेवर एका मोठ्या अपघातामुळे माझे आई वडील हे जग सोडून गेले. आमच्या घरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. एक हसतमुख कुटुंब उद्ध्वस्त झाले. आता संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. सुनीताचे शिक्षण आणि घर सांभाळणे बघून या सगळ्यात माझा स्वतःचा अभ्यास चुकला, पण मला याबद्दल काही खंत नव्हती, कारण मी सुनीताला आईवडिलांची उणीव कधीच जाणवू दिली नाही. तिला शिकून एक चांगली व्यक्ती बनवायचे होते. आता सुनीताचे शाळेत शिक्षणही संपले. तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. असे काही दिवस गेले की माझ्या मामाने माझे लग्न निश्चित केले.
एके दिवशी मामा आमच्या घरी आला आणि मला कळवले की माझे लग्न निश्चित झाले आहे. मुलगा चांगला आहे आणि नोकरी करतो. कुटुंबही खूप चांगले आहे. मुलाचे नाव प्रकाश होते. काही दिवसांनी माझे आणि प्रकाशचे लग्न ठरले. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. माझ्या लग्नात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही अशी मामा म्हणू लागले. पण एक कमतरता होती जी सर्वात मोठी होती आणि ती पूर्ण होऊ शकली नाही. ती म्हणजे माझे आईवडील. त्याच्याशिवाय माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं होतं. पण सुनीतेसाठी मी स्वतःला सांभाळून घेतलं. लग्नाचा दिवस आला आणि माझ्या प्रकाशशी खूप धुमधडाक्यात लग्न झालं. पण आता एक अडचण होती. सुनीता कुठे राहणार? मामाने सुनीताला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. पण दूरवर शिक्षणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे सुनीताचे शिक्षण चुकवण्याचा धोका होता. तेवढ्यात माझी सासू खोलीत आली आणि म्हणाली, सुनीताचे सामान पण बांध. आजपासून सुनीता आमच्यासोबत राहील. ती पण आमच्या मुलीसारखी आहे. त्यांच्याकडून हे ऐकून माझ्या मनाला खूप बरे वाटले. मी सगळ्यांचा निरोप घेतला आणि मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले, जेथे सर्वांनी आमची थाटामाटात स्वागत केले आणि सर्व विधी पार पाडून प्रकाशाने मी आमचा नवा संसार सुरू केला. सुनीताला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. मला माझे आईवडील माझ्या सासू सासऱ्यांच्या रूपाने मिळाले. ते माझ्या आईवडिलांप्रमाणे माझी काळजी घेत असत. मला माझ्या सासरच्या घरात कधीच कमतरता जाणवली नाही. इतकं छान सासरचं घर मिळाल्याने मला खूप आनंद झाला. मी सर्व कर्तव्य चोख बजावू लागले. कोणालाही तक्रार करण्याची संधी दिली नाही. असे दिवस आनंदात जात होते. पण काही दिवसांनी प्रकाश काहीसा विचित्र वागू लागला. तो रोज आमच्या घरातील एका खोलीत जायचा. त्या खोलीचा दरवाजा नेहमी बंद असायचा आणि त्यावर एक भलं मोठं कुलूपही लावलं होतं. त्या खोलीत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. याबाबत मी प्रकाशला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी काही ना काही बहाणा करून मला टाळत असे. पण तो माझी बहीण सुनीताला रोज त्या खोलीत घेऊन जायचा. मला खूप विचित्र वाटू लागलं. हे सगळं काय आहे? मी सुनीताला अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. प्रकाश मला त्या खोलीत जाऊ देत नव्हता आणि सुनीताला रोज रात्री त्या खोलीत घेऊन जायचा. आता माझ्या संशयाची सुई शिगेला पोहोचली होती. अखेर प्रकाश आणि सुनीता यांच्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी मी वेडी झाले होते. कधी कधी प्रकाश आणि सुनीता काहीतरी चुकीचे करत आहेत असा विचार करायला भाग पाडायचे. एक दिवशी मला कळले की मी गरोदर आहे. ही गोष्ट मी घरातील सर्व सदस्यांना सांगितली. जणू संसाराची सर्व सुखी त्यांना मिळाली आहेत. माझे सासरे आणि सासू खूप आनंदी होती, तर प्रकाशच्या आनंदाला पारावार नव्हता. सगळे माझे अभिनंदन करत होते. वाईट शक्तीपासून माझे रक्षण करण्यासाठी माझ्या सासूने माझी दृष्ट काढून टाकली आणि एक तावीज माझ्या हातावर बांधली. पण माझ्या मनात एक गोष्ट चालू होती. प्रकाश माझ्यापासून काय लपवतोय? एक रात्री मी गुपचूप त्याच्या मागे जाण्याचा विचार करू लागले. रात्र झाली आणि प्रकाश आणि सुनीता त्या खोलीत जाऊ लागले. मी त्यांच्या मागे गेले आणि तिथल्या एका कोपऱ्यात लपले. त्यानंतर जे काही दिसले ते पाहून पायाखालची जमीनच सरकली होती. केशवने सुनीताला इंजेक्शन देताना पाहिले. प्रकाशने सुनीताला इंजेक्शन देताना पाहिले. मी धावत जाऊन त्याचा हात धरला. मला तिथे पाहून प्रकाश घाबरून निघून गेला, पण मी सुनीताचा हात धरून तिला दूर खेचले. मी जोरात ओरडले आणि विचारू लागले, हे सगळे काय आहे? सुनीता रडायला लागली आणि म्हणाली, ताई, यात दाजीचा काही दोष नाही. ते फक्त माझे भले करत होते. ती काय बोलत आहे मला काहीच समजत नव्हते. तेव्हा प्रकाशने मला तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसवले आणि म्हणाला की सुनीता कॉलेजमध्ये काही चुकीच्या मुलीसोबत राहून ड्रग्ज घ्यायला शिकली होती. प्रकाश म्हणाला, मला कळले तोपर्यंत सुनीता पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेली होती. म्हणूनच मी तिला समजावून सांगितले आणि तिला व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी काही इंजेक्शन दिली जी सुनीताला रोज द्यावी लागतात. तू दुःखी होऊ नये असे मला वाटत होते, म्हणूनच मी तुझ्यापासून लपून गपचूक सुनीताला इंजेक्शन देऊ लागलो आणि माझ्या पालकांना हे कळू नये म्हणूनच मी सुनीताला या खोलीत आणून इंजेक्शन देऊ लागलो, जेणेकरून कोणी पाहू नये. आणि ही खोली नेहमी कुलूपबंद ठेवायचो, कारण माझा एक धाकटा भाऊ होता, दिनेश. त्याचे लहानपणी काही आजाराने निधन झाले होते. या खोलीत त्याच्या सर्व वस्तू सुरक्षितपणे ठेवल्या होत्या, जेणेकरून कोणी त्यांना इकडे तिकडे हलवू नये. म्हणूनच ही खोली नेहमी बंद ठेवण्यात आली होती. माझ्या प्रत्येक सुख दुःखाला समजून घेणारा माझ्या पतीसारखा बुद्धिमान माणूस मला मिळाला. हे पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आता माझ्या सर्व शंका दूर झाल्या होत्या, ज्या गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात घोळत होत्या. तर मित्रांनो, ही होती माझी कहाणी. सांगण्याचे एकच आहे की आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकायला पाठवता खरी, पण ते तिकडे काय करतात, कोणते धंदे करतात याची आईवडिलांनी वेळोवेळी दक्षता घेतली पाहिजे. आणि मुलामुलींनी पण आपल्या आईवडिलांचा अपमान होणार नाही
याची काळजी घेतली पाहिजे. तर माझी कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.